अमरावतीच्या भाजी बाजारामध्ये भाज्यांचे दर आहे ते मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहे। मी सध्या अमरावती शहरातील भाजी बाजारामध्ये ज्या ठिकाणी सकाळी शेतकरी आपला जो भाजीपाला आहे तो या ठिकाणी घेऊन येतो आणि या ठिकाणी ठोकमध्ये तो माल विकतो आणि त्यानंतर जे किरकोळ व्यापारी आहे भाजीपाल्यावाले ते या ठिकाणाहून भाजीपाला घेऊन जातात आणि चिल्लर भावामध्ये ते विकतात। खरं जर पाहिलं तर या बाजारामध्ये जे फुलगोबी आहे ती 5 रुपये किलो, पत्ता गोबी 5 रुपये किलो, टमाटर 5 रुपये किलो, सांबार 10 रुपये किलो, पालक 4 रुपये किलो असे जे दर आहे ते सध्या शेतकऱ्यांना मिळते। त्यामुळे शेतकऱ्याला शेतामधून तर बाजारपेठेमध्ये आणायला सुद्धा परवडणार नाही अशी शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया। आपल्या सोबत टमाटेचे शेतकरी आहे जे टमाटे घेऊन आलेले। काय भाव मिळाला तुम्हाला टमाट्याला? हे 80 रुपये कॅरेट मध्ये जात आहे। किती किलो आहे ते? त्याच्यात 25 किलो। म्हणजे काय 4 रुपये किलो? 4 रुपये किलो, 4 रुपये किलो पडते सरासरी। काय सांगाल? भाव नाही मिळत आहे। हे जवळपास 20 रुपये कॅरेटचे पैसे बंद आहे। जवळपास खर्च 60 रुपये कॅरेटचा। अरे माल झाडावर न रुकता आणा लागून आला इथं। खर्च किती लागला तुम्हाला याला जवळपास 55 रुपये खर्च लागते का इथे येईपर्यंत? 55 रुपये? 55 रुपये कॅरेटचा। आणि मिळाले किती? हे 80 रुपये कॅरेट मध्ये खपत आहे आता। म्हणजे काहीच पुरत नाही। आणि इतर भाजीपाल्यांचे पण दर कोसळले? हा, सर्व मालाचे दर पूर्ण कोसळलेले आहे। हे दरवर्षी असंच होते का? नाही, यावर्षी जास्त झाला। हा, भाव वाढला। हे शेतकरी आहे आपले टमाटे घेऊन आला। 80 रुपयामध्ये याचा कॅरेट आहे तो ठोकमध्ये विकलेला आहे। आपल्यासोबत जे ठोकचे व्यापारी आहे आपण त्यांना बोलूया। सध्या भाजी बाजारामध्ये दर कोसळले, कशाचे दर कोसळलेले? सगळ्या पत्तागोबी आहे, वांगे आहे, अजून आपला मिरच्या आहे, शिमला आहे, याचे अजून आपला सांबार, पालक, मेथी याचे सगळे भाव खाली घसरले। आता काय भाव आहे आता पालक आहे पडून राहिली 4 रुपये किलो, वांगे पडून राहिले 4-5 रुपये किलो, शिमला पडून राहिली 8 रुपये 10 रुपये किलो पण शिमला पडली आहे। वांगे अजून टमाटे आहे 4 रुपये 5 रुपये किलो, पत्तागोबी आहे 3 रुपये 2 रुपये किलो पडून राहिली आहे। म्हणजे सगळ्याच मालाचे भाव खाली घसरले आहे सध्या। हे दरवर्षी होते का याच महिन्यात? आणि नेमकं याचं कारण काय? भाव माल म्हणजे आवक वाढलेली आहे मालाची आणि तसे पाहिजे तसे खप नाही आहे। माझं खपून निघाला पाहिजे माल, असा खपून नाही राहिलेला माल। हां, आणि हे अमरावती जिल्ह्यात आहे का इतर जिल्ह्यात पण असेल? आपल्याच इकडे नाही, सगळ्याच इकडे तेच आहे। सगळ्याच इकडची तेच परिस्थिती आहे। आपल्याच आवक वाढलेली आहे। आपण बघू शकतो की भाजीपाल्याची जी आवक आहे ती या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते। त्यामुळे जे भाज्यांचे दर आहे ते कोसळले। मी तुम्हाला एक ही किती आहे? ही 18 रुपयाची पूर्ण पन्नी आहे। जवळपास 20 किलो आहे याच्यामध्ये। म्हणजे खरं जर पाहिलं तर 1 रुपये 2 रुपये किलो पत्तागोबी ही शेतकऱ्याला ठोकमध्ये विकावी लागते। अतिशय म्हणजे मातीमोल भावाने भाजीपाल्याचे दर या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्याला काहीच याच्यातून उत्पन्न मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की जो भाजीपाला आहे आमच्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळावा अशी मागणी आता शेतकरी वर्ग करतोय। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।